वेलकम टू मराठी इव्हेंट्स अँड ब्लॉग. सात्विक रंगसंगतीनं नटलेली उंचीपुरी नक्षीदार, आकाशाला सुशोभित करीत ढगांना भिडणारी अस्सल द्रविड शैलीच्या गोपुरांची टोकं दिसू लागली की समजावं आपण मदुराई शहरात पोहोचलोय. मदुराईला येण्यासाठी थेट रेल्वेने आपण मदुराई रेल्वे स्टेशनवरती पोहोचू शकतो आणि ते देशाच्या सर्व भागांशी चांगले जोडलेले देखील आहे. काही कारणास्तव मदुराई जंक्शन पर्यंत आपण नाही पोहोचू शकलो तर चेन्नई जंक्शनला येऊन आपण बसने मदुराईला येऊ शकतो. जर प्लेनने आपण मदुराईला येणार असू तर मदुराई एअरपोर्टवरती उतरून आपण टॅक्सीने मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. मदुराई हे ठिकाण भारतातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असल्यामुळे या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची अतिशय उत्तम व्यवस्था आहे. तमिळनाडूच्या मध्यावर मदुराई वसलेले आहे. या मदुराईतच आहे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर. हिरवीगार शेती, उंच डोलणारी नारळाची झाडं नी त्याच्याशी स्पर्धा करत आकाशाकडे हात फैलावत गेलेली गोपुरे मदुराईची ही ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील. शहराच्या बरोबर मध्ये मीनाक्षी मंदिर वसले आहे. मदुराईचा इतिहास फार मोठा आहे. अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून तो सुरू होतो. मदुराईवर राज्य करणाऱ्या पांड्य घराण्या एवढे राज्य दुसऱ्या कोणत्याही भारतीय राजघराण्याने केले नाही. इसवी सणापूर्वी 400 ते 500 वर्ष ते अगदी 14व्या शतकापर्यंत या घराण्याने मदुराईवर एकछत्रीपणाने अंमल गाजवला. मात्र त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने पांड्यांचा पराभव करून मदुराईचा ताबा घेतला. मीनाक्षी मंदिर, सुंदरेश्वर मंदिराचे बाहेरचे दरवाजे व बुरुजही तोडले होते, पण आतले मंदिर मात्र वाचले. नंतर बाहेरचे गोपुर पुन्हा एकदा बांधले गेले. या मंदिराबाबत एक दंतकथा आहे. मलाया राजा पंड्या निपुत्रिक होता म्हणून राजा व राणीने एक यज्ञ केला. यावेळी अग्नीतून 3 वर्षीय बालिका प्रकट झाली. ती होमातून बाहेर पडून थेट राणी कांचनमालाकडे गेली. मोठी झाल्यानंतर या राजकुमारी मीनाक्षीने मोठा पराक्रम गाजवला. आजूबाजूच्या सर्व राजांना पराभूत करून तिने स्वतःचा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यानंतर कैलास पर्वतावर जाऊन शंकरांची आराधना केली व त्यांना पती म्हणून मिळविना ती यशस्वी ठरली. आणि म्हणूनच मीनाक्षी माता ही पार्वती माताचा अवतार आहे असे म्हटले जाते. मंदिर सकाळी 5 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 पर्यंत उघडे असते. मंदिराचा परिसर खूप भव्य आहे. या आवारात अनेक छोटी मोठी मंदिरे देखील आहेत. येथेच एका बाजूला श्यामवर्ण मीनाक्षी देवीची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. जवळच सोन्याचा मुलामा दिलेला स्तंभ आहे. त्याच्या उत्तरेला सुंदरेश्वर मंदिराचा गोपूर देखील आहे. मीन म्हणजे मासा, मीनाक्षी म्हणजे माशासारखे सुंदर डोळे असलेली. तिचे डोळे सुंदर असल्यामुळे तिला हे नाव देण्यात आले अशी कथा आहे. मीनाक्षी मातेचा विवाह भगवान शिवशंकरांसोबत झाल्यानंतर सुंदरेश्वर भगवंतांच्या नावाने शिवशंकर या ठिकाणी स्थापित झालेले आहेत. त्यानंतर आपण आलेलो आहोत मदुराईतील दुसरे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी. ते म्हणजे सनमार हिल्स. हे ठिकाण किलाकुईकुडी गावामध्ये वसलेले आहे, जे मदुराई पासून 12 किलोमीटरवरती आहे. हा एक खडकाळ भाग आहे. खडकाळ टेकड्यांचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या नावांनी या ठिकाणी ओळखले जातात. या खडकाळ टेकड्यांच्या पश्चिमेकडील टोकाच्या दक्षिण बाजूस सनमार टेकड्या असे म्हणतात. त्यात सनमार आणि हिंदू स्मारके आहेत. या ठिकाणी अय्यनार करुप्पन स्वामी मंदिर आणि कमळ तलाव आहे. हे मंदिर ग्रामीण लोकदेवता करप्पू स्वामी यांना समर्पित आहे.
या मंदिराच्या बाजूनेच पेच्चीपल्लम हे पायथ्यापासून एक लहान चढण आहे. सन्मार टेकड्यांमध्ये अनेक जैन आणि काही हिंदू स्मारके आणि अनेक स्तरांवर शिलालेख देखील आहेत. 8व्या शतकातील जैन विद्वान अकालंका यांनी कांचीपुरम येथे बौद्ध विद्वानांना पराभूत केल्यानंतर सन्मार हिल्स आणि जवळपासच्या मदुराई जैन वस्तीची स्थापना केली. यामुळे 9व्या ते 12व्या शतकादरम्यान जैनांची येथे भरभराट झाली आणि मठाची स्थापना झाली. नैऋत्य उताराच्या टोकावर 10व्या शतकातील जैन गुहा असलेले सेट्टीपोडाऊ आहे. सेट्टीपोडाऊ हे पायथ्यापासून एक लहान चढण आहे जे की पेच्चीपल्लमच्या एकदम विरुद्ध बाजूस आहे. सन्मार टेकड्यांवर काही तामिळ ब्राह्मी शिलालेख देखील सापडले आहेत, परंतु त्यांचे भाषांतर धर्मनिरपेक्ष भाषा आहे. टेकडीवरती चढताना थंडगार हवा आणि आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत आपण टेकडीच्या टोकाला केव्हा येऊन पोहोचतो हे आपल्यालाच कळतही नाही. पेच्चीपल्लम स्थळ सुमारे 9व्या शतकापर्यंत जैन तपस्वींचे समर्थन करणाऱ्या श्रीमंत संरक्षकांमध्ये लोकप्रिय झाले होते. या टेकड्यांवरती 12 दगडी पलंग देखील होते, ज्याचा उपयोग भिक्षूंनी विश्रांतीसाठी केला होता. तथापि जवळपासच्या खडकांसाठी उत्खनन केल्याने आणि पावसामुळे गुहेचा आच्छादन दगड कोसळल्याने येथील बरेचसे नुकसान झाले होते. पेच्चीपल्लम स्थळ पूर्वेकडील उतारावर आहे. या स्थळाजवळ पोहोचल्यावर 8 जैन रिलीफ्सची रांग पाहायला मिळते. या ठिकाणी नैसर्गिकरित्या पाणी साठवून ठेवण्याचा स्रोत देखील तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी जैन प्रतिमा 4 पार्श्वनाथाच्या आहेत, ज्यात सर्प आहेत, एक बाहुबलीचा आहे आणि उर्वरित 3 इतर तीर्थकर आहेत. सन्मार हिल्स पाहिल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपण पोहोचलेलो आहोत थिरुमलाई नायक पॅलेस या ठिकाणी. या ठिकाणाला मदुराई पॅलेस म्हणून देखील ओळखले जाते. पॅलेसचा परिसर हा 15 एकर जागेमध्ये पसरलेला आहे. महालाच्या बाहेरच्याच बाजूला एक खूप मोठे उद्यान बनवण्यात आलेले आहे. पॅलेसच्या आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला तिकीट काढावे लागते, परंतु सध्या पॅलेसमध्ये डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे सध्या इथे कुठलीही एंट्री फी आकारली जात नाही. हा 17व्या शतकातील एक महाल आहे, जो 1636 मध्ये राजा तिरुमला नायक यांनी बांधला होता.
जे मदुराईचे नायक वंशातील राजा होते, ज्यांनी 1623 ते 1659 पर्यंत मदुराईवरती शासन केले होते. या पॅलेसची भव्यता याच्या खांबांवरती आहे. या पॅलेसमधील खांब अतिशय भव्य दिव्य स्वरूपातील आहेत. यामध्ये स्वर्गविलास आणि रंगविलास अशी 2 महत्त्वाची ठिकाणे आहेत. स्वर्गविलास हे ठिकाण राजांचे लोकांची प्रश्न उत्तरे ऐकून घेणं आणि न्यायनिवाडा करण्याचे ठिकाण होते, तर रंगविलास हे राजांचे त्यावेळी मनोरंजनाचे ठिकाण म्हणून ओळखले जात असे, जे की स्वर्गविलासच्या विरुद्ध बाजूस आहे. 17व्या शतकातील राजांचे सिंहासन कसे होते हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी सिंहासनाची जागा असून समोर आपल्याला सामान्य जनतेच्या बसण्याचे प्रांगण पाहायला मिळते. पूर्वीच्या काळात भव्य राहिलेल्या या पॅलेसचे आज काही हिस्सेच उरलेले आहेत, पण 385 वर्ष जुना महाल आज देखील मदुराई शहराचा गौरवशाली इतिहास आणि महान शासकांची गाथा ऐकवतो. त्या काळातील द्रविडी शैलीतील सुंदर नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेतात. सध्या पॅलेसमध्ये डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे संपूर्ण पॅलेस फिरून दाखवता येऊ शकत नाही. या पॅलेसमध्ये एक म्युझियम देखील आहे. 17व्या शतकामध्ये वापरली जाणारी शस्त्र, भांडी, वस्त्र या सगळ्या गोष्टींचे या ठिकाणी खूप सुंदर अशा प्रकारे जतन करून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळते. प्राचीन काळातील देवी देवतांच्या मूर्त्या कशा प्रकारे होत्या याचा उत्तम नमुना या म्युझियम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्युझियम पाहून झाल्यानंतर आपण आलेलो आहोत रंगविलास या ठिकाणी. रंगविलास हे ठिकाण त्या काळी राजे महाराजांचे मनोरंजनाचे ठिकाण म्हणून ओळखले जात असे. या ठिकाणचे आकर्षक कोरीव काम आपले लक्ष वेधून घेते. मदुराईतील मुख्य ठिकाणे पाहून झाल्यानंतर मदुराई मार्केटमधील प्रसिद्ध साड्यांच्या दुकानांना देखील अवश्य भेट द्या, कारण मदुराईमधील साड्या अतिशय प्रसिद्ध आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव ही प्रथा मोठ्या अभिमानाने सांगितली जाते
पण मदुराईमध्ये या संस्कृतीचा निश्चितच अभाव जाणवतो. रिक्षा, टॅक्सी सोबत बस देखील बाहेरून आलेल्या अतिथींकडून दुप्पट तिप्पट भाडे घेऊन त्यांना लुटून नेतात. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर खूप सावधपणे आपला प्रवास करा. तर आता मी तुमचा निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.